नमस्कार. जनहित समाचार यूट्यूब चॅनल तुम्ही पाहत आहात. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात. आजची खास बातमी पहा. अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना अटक. दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना बातमी मिळाली की एका कारमध्ये काही इसम हे बनावट नोटा बदली करण्यासाठी अग्निशस्त्रासह मिल्लतनगर, भिवंडी येथे येणार आहेत. त्यानुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सापळा रचला. पोलीस पथकाने फरहान हॉलकडे जाणाऱ्या रोडवर मिल्लतनगर, ममता हॉस्पिटलच्या बाजूला, चाविंद्रा रोड, भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी सापळा रचून आरोपी नंबर 1 शिवानंद ज्ञानेश्वर कोळी वय 24 वर्षे व आरोपी नंबर 2 राहुल रामदास शेजवळ वय 24 वर्षे, डोघेरा, सिंहस्थ नगर, पाथर्डी फाटा, अश्विनी क्लिनिकच्या बाजूला, नाशिक यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. आरोपी व त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील 500 रुपये दराच्या नोटांचे 48 बंडल, एका आरोपीच्या ताब्यात एक माउझर पिस्टल व एक जिवंत काडतूस असे मिळून आले. सदर पिस्टल, काडतूस, नोटांचे 48 बंडल व इकोस्फोटकार असा एकूण 6,33,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यांच्या विरुद्ध निजामपुरा पोलीस ठाणे, भिवंडी गुन्हा रजिस्टर नंबर 877/2025, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, गुन्हे शाखा, घटक 2 भिवंडी हे करीत आहेत. गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात यातील आरोपी हे जप्त नोटा या खऱ्या भासवून बदली करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे याद्वारे आवाहन करण्यात येते की कोणीही अशा प्रकारच्या बनावट नोटा बदली करण्याच्या आमिषाला बळी पडू नये. याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यास किंवा गुन्हे शाखेस माहिती द्यावी अशी भिवंडीतील जनतेला आवाहन करण्यात आली. सदरची कामगिरी ही श्री अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री शेखर बागडे, सहापोलीस आयुक्त गुन्हे शोध 1, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहपोलीस निरीक्षक श्रीराज माळी, सहपोलीस निरीक्षक मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव, सहपोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, सहपोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंके, पोलीस हवालदार निलेश बोरसे, प्रशांत राणे, प्रकाश पाटील, सुदेश घाग, रंगनाथ पाटील, शशिकांत यादव, किशोर थोरात, पोलीस हवालदार माया डोंगरे, पोलीस शिपाई अमोलिंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, सरफराज तडवी, रवींद्र साळुंखे यांनी केली आहे. शैलेश साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर यांच्या वतीने पत्रकारांना माहिती देण्यात आला. जनतेच्या समस्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या बातम्या समाप्त होत्या. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.